तुही रे माझा मितवा मालिकेच्या 25 जानेवारीच्या आजच्या भागामध्ये इशूकडून खूप मोठी चूक घडलेली असते आणि त्यामुळे अर्णव खूप चिडलेला असतो. तर लावण्याने ईश्वरीला स्वतः शिक्षा दिलेली असते की फरशीवरचं पाणी जर इशूच्या चुकीमुळे सांडलं असेल तर ते तिला स्वतःला हाताने पुसावं लागेल. इशूला आता खूप मोठा शॉक बसलेला असतो, परंतु कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं असा विचार करत ईश्वरी फरशी पुसायला देखील चालू करते. तर लावण्याने सॅम पॅम या दोघींनाही नवीन पेपर्स तयार करून आणायला सांगितलेलं असतं. तर नुसतं तिथे आता एम्प्लॉईजमध्ये चर्चांना उधाण येतं. कोणाला इशूबद्दल वाईट वाटत असतं तर कोणाला ईश्वरीला दिलेली शिक्षा ही बरोबर वाटत असते. एम्प्लॉईज एक एक करत ईश्वरीला टोमणे मारायला सुरुवात करतात की असल्या या पावलट मुलींसोबत ना असंच असायला हवं. जर मॅनर्सच नाही आहेत तर काम करायला तरी कशाला यायचं, असं बोलून तिला हिणवतात. इशू आता दुखावली गेलेली असते, परंतु तिचं तिचं काम ती स्वतः पूर्ण करते. ईश्वरी खूप रडायला लागते, परंतु तिला आठवतो तो क्षण जेव्हा इशूकडून अर्णवच्या गाडीची काच फुटली होती आणि अर्णवने तिच्याकडे पैशांची मागणी केली आहे. आता इशू जे काही करते आहे ते अर्णवचे पैसे परत देऊन आपलं लॉकेट मिळवण्यासाठी करते आहे, असं ती स्वतःच्या मनाला समजावते. आता सर्व फरशी पुसून झाल्यानंतर ज्यावेळी ईश्वरी कॅफेड एरियाकडे निघालेली असते, तिला लावण्याचा एक ना एक शब्द आठवतो की तुझ्यासारख्या असल्या मुलींना ही लावण्या देशमुख समोर देखील उभं करत नाही, परंतु तुला जॉबवरती ठेवला आहे. आणि त्यानंतर तिला आठवतो तो क्षण जेव्हा पिहूनला इशूने फरशी पुसायला सांगितली तर लावण्याने ती शिक्षा म्हणून ते काम स्वतः इशूला करायला लावलं. दुखावली गेलेली इशू मनोमन विचार करते की आई बाबा, आज मला तुमची खूप आठवण येते आहे. देसाई स्वीट्समध्ये काय शान होती माझी, परंतु इथे बघा काय अवस्था झाली आहे माझी. त्या खडूसचे पैसे फेडायचे म्हणून मला आता काय काय कामं करावी लागत आहेत. इंदोर सोडून आले ना म्हणून माझी ही अवस्था आहे. आता नक्की ऑफिसमध्ये काय घडलंय ते जर जाऊन मी ताईला सांगितलं तर ती तर मला नोकरीच करू देणार नाही. आता इशू खूप मोठ्या अडचणीत सापडते आणि जर नोकरीच नाही केली तर त्या भडकूचंचे पैसे मी नक्की कसे फेडणार. आता इशू या सगळ्याला जबाबदार अर्णवला धरते आणि हे सगळं जे घडतं ईश्वरीसोबत ते फक्त आणि फक्त अर्णवमुळे घडतंय असं तिला वाटायला लागतं. हा विचार ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्येच थांबून करते. आजी ईश्वरीला भेटून खूप खुश झालेली असते. अंजली तिला विचारते की काय ग आजी, एवढी गोड स्माईल करते, नक्की झालंय तरी काय. तेव्हा आजी इशूचं कौतुक करत म्हणते की ईश्वरी नावाप्रमाणे अगदी गोड आणि पवित्र आहे ती मुलगी. तेव्हा अंजली आजीला म्हणते की हो, आणि त्यातून ती इंदोरची, मग तर काही विचारायलाच नको. तर आजी म्हणते ईश्वरीला पाहिलं ना तर मला माझ्या बालमैत्रिणीची आठवण झाली. तीही अशीच होती तिच्यासारखी, निराकस आणि खूप जास्त बडबडी. आणि तुला सांगू का अंजली, तिने बोलता बोलताना इतके छान स्वादिष्ट पोहे बनवले, तेही इंदोरी स्टाईलचे. खाल्ल्यानंतर इतकं छान वाटलं ना, मन अगदी तृप्त झालं. त्या दोघींचं बोलणं सुरूच असताना नेमका अर्णव घरी परतलेला असतो. आता अर्णवने त्याचा कोट काढताच अंजलीचं लक्ष त्याच्या शर्टकडे जातं तर शर्ट पूर्ण खराब झालेला असतो. अंजली उठते आणि विचारते की अर्णव, नक्की काय झालंय. तेव्हा आजी हे विचारते की चिंटू, तू तर ऑफिसला गेला होतास ना रे, मग परत कसा आला. तेव्हा चिडलेला अर्णव म्हणतो की काही लोकांना ना मॅनर्स नसतात आजी, कसेही वागतात ती लोक. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो याची त्या लोकांना जाणीवच नसते. आता अर्णव का चिडला याचं गांभीर्य न ठेवता आजी पुन्हा अर्णव समोर लग्नाचा विषय काढते आणि अर्णवला ती म्हणते, अरे ज्याची जाणीव असेल तिला घेऊन ये ना घरात, लग्न कर. तेव्हा चिडलेला अर्णव म्हणतो की आजी, इथे माझ्या लग्नाचा काय संबंध आहे. आता त्या दोघांमध्ये पुन्हा वाद चालू होतो. अंजली मधल्यामध्ये अडकते तर अर्णव चिडून तेथून निघूनच जातो. तेव्हा अंजली म्हणते की काय का आजी, जरा गप्प बसता, आणि ती अर्णवला समजावण्यासाठी त्याच्या पाठोपाठ जाते. तर इकडे ऑफिसमध्ये इशू परत आपल्या डेस्कपाशी आलेली असते आणि ती विचारत असते. तर सॅम आणि पॅम या दोघे ईश्वरीला मुद्दाम त्रास देण्यासाठी एक शक्कल लढवतात. आता पॅम सॅमला म्हणते की हे बघ, लावण्याचं पुढचं जे काम आहे ते आपण ईश्वरीला करूच द्यायचं नाही.
म्हणजे काय होईल, लावण्या तिच्यावरती आणखी चिडेल आणि तिची चांगलीच वाट लावेल. तेव्हा दोघींचंही राजकारण ईश्वरीच्या पाठीमागे चालूच असतं. तेव्हा ईश्वरीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि लक्षात येतं की अरे बापरे, लावण्य मॅडमचं सॅलड तर सांगायचं राहूनच गेलं आहे. ती डोक्याला हात लावते आणि पटकन ती धावत पुन्हा कॅफेट एरियाकडे जाणार, तर त्या दोघीही तिला थांबवतात आणि मुद्दाम तिला खोटं सांगतात की आता लंच ब्रेक झाला आहे, तू ना जास्त टेन्शन घेऊ नकोस, जाऊन जेवण कर. तर इशू म्हणते की नाही नाही, आधीच माझ्यावरती लावण्य मॅडम खूप चिडल्या आहेत, त्यात त्यांचं सॅलड जर वेळेवरती नाही गेलं तर त्या आणखीन चिडतील. तर पॅम मुद्दाम सॅमला खोटं सांगते की मला लावण्य आत्ताच म्हणाली होती की ती कोणत्या तरी मीटिंगमध्ये बिझी आहे. तेव्हा सॅम म्हणते की अच्छा, लावण्य बिझी आहे का? अगं मग इशू, तू ना खरंच जाऊन जेवण करून घे. काय आहे ना, आता तू सॅलड घेऊन येणार, पुन्हा ते लावण्य खाणार नाही, ते खराब होणार, मग लावण्य आणखीनच चिडेल. आता बिचारी इशू कात्रीत सापडते. कोणता विचार करावा तेच समजत नसतं की सॅम पॅमचं ऐकायचं की लावण्याचं काम वेळेत पार पाडायचं. ईश्वरीचं मन काही मानायला तयारच नसतं. तेव्हा पॅम तिच्याशी गोडगोड बोलते. ती म्हणते की अगं चिल बेबी, तसंही आम्ही तुला सांगतो आहोत ना, तुझ्या सुपरमार्केटमध्ये तू टिफिन बॉक्स तर आणला असशील, मग तू एक काम कर, कॅफेट एरियामध्ये जा आणि जेवण कर. बिचारी ईश्वरी त्या दोघींवरती विश्वास ठेवते आणि आपला टिफिन घेऊन कॅफेट एरियाकडे जाते देखील. आता सॅम पॅम दोघी एकमेकींना टाळी देतात, कारण त्यांनी ईश्वरीला चांगलेच मूर्खात काढलेलं असतं आणि आता लावण्याचा राग तिच्यावरती बरसणारा असतो. इकडे अर्णव मात्र खूप वैतागलेला असतो. येऊन तो ब्लेझर फेकूनच देतो आणि चिडचिड करत म्हणतो की लग्न लग्न, सतत लग्नाचाच विचार, दुसरं काही सुचतं की नाही यांना. इतक्यात त्याला समजावण्यासाठी अंजली देखील येते. तर अंजली अर्णवला विचारते की चिंटू, आता काय झाले एवढं चिडायला, आणि स्वतःच्या साडीच्या पदराने ती अर्णवच्या शर्टला लागलेला डाग पुसत असते. तेव्हा अर्णव चिडून म्हणतो की ताई काय करतेस, लहान आहे का मी, माझं मी करेन ना. तेव्हा अंजली त्याला म्हणते की हो, तू वागतोयस तर लहान मुलांसारखाच, काहीतरी वेगळंच घडलंय आणि त्याचा राग तू आजीवरती काढतोयस. तर अर्णव वैतागून अंजलीला म्हणतो की काहीही झालेलं नाही आहे ताई, आणि तो कपाटातून आपलं दुसरं ब्लेझर काढतो. तेव्हा अंजली म्हणते की चिंटू, हे बघ, आपण लहानाचे मोठे झालो आहोत. तू लहान होत असता तेव्हा तुझं जे बोबडं बोलणं होतं ना, ते डिकोडमध्ये मला कळत होतं. त्यामुळे तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते मला चांगलंच माहिती आहे की ऑफिसमध्ये काहीतरी घडलंय आणि त्याचा राग तू येऊन इथे घरी काढतोयस. आता काय झालंय ते पटकन मला सांग. ज्यावेळी अर्णव अंजलीकडे पाहतो तर अंजली त्याच्याकडे रागाने पाहत असते. इकडे ईश्वरी कॅफेटेरियामध्ये त्या दोघींचं ऐकून जेवायला सुरुवात देखील करते आणि सोबतच गणूबाप्पाकडे त्याच्याच तक्रारी करते की गणूबाप्पा, मस्त सुरुवात केली आहे हा माझ्या नोकरीची. काय तर म्हणे पहिल्या दिवशी ओरडा खायला देखील लावलास, पोछा मारायला देखील लावलात, आता मला त्रास देण्यासाठी तू आणखी काय काय प्लॅन बनवलेस पुढचे. तर इकडे अर्णवने घडला सगळा प्रकार अंजलीच्या कानावरती घातलेला असतो. तेव्हा अंजली त्याला समजावते की चिंटू, हे बघ, देवाच्या कृपेने सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई, अगं इथे एवढा मोठा लॉस होता होता वाचला आहे. जे प्रकरण घडलं ना ते खूप मोठ्या क्लायंट समोर घडलं आहे. एवढी मोठी डील माझ्या हातातून गेली असती आणि तू स्वतः त्या देवाला मध्ये का आणतेस, तुझ्या देवाचा इथे काय संबंध. तेव्हा अंजली म्हणते की चिंटू, तुझा देव माझा देव असं काही नसतं, देव हा देवच असतो. अर्णव बोलता बोलता बोलून जातो की नशीब माझं, त्या लावण्याने ऐनवेळी सगळं मॅनेज केलं. तेव्हा अंजली त्याच्याकडे धक्क्याने पाहायलाच लागते आणि अर्णव तिचा गैरसमज झालेला दूर करत म्हणतो की हे बघ ताई, तिने फक्त कर्टसी म्हणून ते रेड रोजेस पाठवले होते घरी. तेव्हा अंजली विचारते की रेड रोजेस, तेही कर्टसी म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की कम ऑन यार ताई, आता तिला आवडत असतील ना रेड रोजेस आणि पाठवलं त्यात मी काय करू. तेव्हा अंजली म्हणते की पाठवायचं होतं तर मग ऑफिसमध्येच पाठवायचं ना, इथे घरी पाठवायची काय गरज होती. तेव्हा चिडून अर्णव म्हणतो की ताई, अगं गेले 1 वर्ष झालं ती माझ्यापाशी काम करते आहे, तिला आवडलं म्हणून तिने फक्त पाठवलं आहे. आता त्याचा एक वेगळाच उलट अर्थ काढू नकोसा ना. मी एक काम करतो, मी पटकन जिजूना फोन करतो
आणि त्यांना सांगतो की असिस्टंट म्हणून तुमच्या बायकोलाच घ्या कामावरती. तिचं ना सॉलिड डोकं चालतं, वेगवेगळ्या विषयाचे किस पाडत बसते. तर अंजली अगदी डोळे वटारून अर्णवकडे पाहत असते. अर्णव तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की ताई प्लीज बाहेर जातेस का, मला चेंज करायचे आणि ऑफिसला वेळेत जायचं आहे. तेव्हा अंजली त्याला चिडवते की नशीब माझं, कोणासमोर तरी हात जोडून झुकलायस, आणि ती तेथून निघून जाते. इकडे ऑफिसमध्ये लावण्य येते. लावण्य सॅम पॅमला विचारते की मी जे पेपर्स रेडी करायला सांगितले होते ते झालेत का. आता त्या दोघींनी मुद्दाम ईश्वरीला जेवायला पाठवलेलं असतं आणि तिच्या विरोधात त्या लावण्याला भडकावतात. ते म्हणतात की नाही ग, म्हणजे ती नवीन आलेली मुलगी आहे ना ईश्वरी, तिला आम्ही सांगितलं होतं पेपरवर्क करायला. तर पॅम म्हणते की हो, परंतु ती अगदी उद्धटपणे आमच्याशी बोलली आणि मला आता जेवायचं आहे, तुमचं काम मी नंतर करेन असं सांगून ती कॅफेटेरियामध्ये जेवायला निघून गेली. आता लावण्याला खूप राग आलेला असतो. लावण्या त्यांना विचारते की कॅफेटेरियाकडे गेली ना ती, आणि ती रागारागाने ईश्वरीला खडे बोल सुनावण्यासाठी जाते देखील. बिचारी ईश्वरी पुन्हा अडकते. लावण्या अगदी रागाच्या भरामध्ये कॅफेटेरियात येते आणि ईश्वरीचा डबा चोराचा फेकून देते. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. तर ती विचारते की मी तुला काम सांगितलं होतं, पेपरवर्क करायला सांगितलं होतं, काम वेळेत पूर्ण झालं नाही. तेव्हा ईशू विचारते की एक मिनिट मॅडम, पेपर्स कसले पेपर्स. आता तिला तर काही माहितीच नसतं. सॅम पॅमने तिला मुद्दाम लंच ब्रेक झाला असं सांगून पाठवलेलं असतं आणि आता ईश्वरीची हसून नुसती मजा पाहत असतात. तेव्हा लावण्या खूप चिडते आणि ती म्हणते की डोका आहे की खोका आहे, तुला पेपरवर्क तयार करून आणायला सांगितलं होतं ना, आणि काम जमत नसेल तर रस्त्यावरती जाऊन भीक मागायची. तेव्हा ईश्वरी म्हणते की मॅडम हे बघा, कोणी मुद्दाम आनंदासाठी भीक मागत नाही, ती त्यांची मजबुरी असते. तेव्हा लावण्या चिडून म्हणते की आता तू या लावण्या देशमुखला शिकवणार का, हे ऑफिस माझ्या मर्जीने चालतं. लावण्या ईश्वरीवरती खूप ओरडलेली असते आणि ती तेथून निघूनही जाते. आता ईश्वरी सॅम पॅमला म्हणते की परंतु तुम्ही दोघीने तर. त्या दोघेही तिला शटअप म्हणतात आणि त्याही तिच्या पाठोपाठ निघून जातात. ईश्वरी आता पुन्हा गणूबाप्पाशी वाद घालते. ती म्हणते की झालं, दिलास का मला तिसरा धक्का, सकाळ सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं की. आणि इतक्यात इशूच्या लक्षात होतं की ज्या वेळेस अर्णव गाडीने चालला होता तेव्हा त्याच्याकडून तिच्या अंगावरती चिखल उडालेला आणि सकाळी तिने त्याचा चेहरा पाहिला होता. तेव्हा ईश्वरी पुन्हा चिडते. झालं, त्या भडकूचंदचा चेहरा मी सकाळ सकाळ पाहिला की अख्खा दिवस माझा वाईट जातोय. परंतु ईश्वरीसाठी खरा मोठा धक्का अजून बाकीच असतो. ते म्हणजे ती ज्या ऑफिसमध्ये काम करते ते ऑफिस अर्णवचं आहे. ईश्वरी स्वतःशीच बडबडते की गणूबाप्पा, अरे मला तूच सांग आता की मी नक्की कसं वागायचं आहे. यांना जसं आवडेल तसं वागण्यासाठी आता काय करावं लागेल असा विचार करत ती खूप वैतागते. इकडे जयश्री बँकेतून परतलेली असते आणि तिच्यासाठी नम्रता पाणी घेऊन येते. नम्रता तिथे जयश्रीला विचारते की आत्या झालं का काम बँकेचं. तेव्हा जयू आत्या म्हणते की नाही ग, एका खेपेत कुठं होतं बँकेचं काम. इतक्यात तिचं लक्ष साड्याच्या पिशवीकडे जातं आणि ती विचारते की ही तर ती पिशवी आहे ना की जी ईश्वरी कोणाच्या तरी घरी ठेवून आली होती, तेही फुकटात. तेव्हा नम्रता तिचा गैरसमज दूर करत म्हणते की नाही ग आत्या, अगं तिथल्याच एक आजी आल्या होत्या, त्यांनी या साड्या परत देखील केल्या आहेत आणि एवढंच नाही या तर फाटलेल्या साडीचे हे बघ पैसे देखील दिले आहेत. त्या म्हणाल्या की काहीतरी त्यांची गलतफहमी झाली होती आणि त्यांनी घरी आल्यानंतर आपल्या इशूची तर खूप तारीफ केली. तर जयो त्या नम्रताला म्हणते की त्यांचं काय जात आहे आपल्या ईश्वरीची तारीफ करायला, त्या गडबडगुंडीला इथे आपण झेलतोय. तेव्हा नम्रता म्हणते की आत्या, अगं आपल्याला साड्यांची पिशवी परत मिळाली आहे ना, आपलं नुकसान तर झालेलं नाही आहे ना, मग जाऊ देत. तर नम्रता आता भाजी आणायला बाहेर जाणार असते, परंतु एका तरी साडीचे पैसे मिळाले म्हणून जयू आत्या खूप खुश असते. खुश झालेली आत्या आता विचार करते की बरं झालं या साड्या परत आल्या, या साड्या विकून मी थोडेफार पैसे देखील कमवू शकते. आता ईश्वरीला देखील नोकरी लागली आहे, म्हणजे तिचाही या घराला हातभार लागेल. परंतु तिने कामाच्या ऑफिसमध्ये काही गडबड नको करायला. तर इकडे ईश्वरी खूपच अस्वस्थ असते. तेव्हा मंजू तिला जोराची हाक मारते की अहो सुनबाई. आता इशू तिच्याकडे एकटक पाहतच राहते आणि
ती विचारते की सुनबाई आणि मी. तेव्हा मंजू तिच्याजवळ येते आणि म्हणते की हो, ती फटाकडी लावण्या, ती तुझी सासू तुझ्यावरती ओरडून गेली ना. आता तिला कळतच नसतं की सासू कोण, सून कोण, नक्की मंजूचं चाललंय तरी काय. तर ईश्वरी तिथे मंजूला म्हणते की या सगळ्यात ना खरंच माझी काही चूक नव्हती अहो. म्हणजे त्या सॅम पॅम आहेत ना, त्यांनी मला लावण्या मॅडमचं कामच नाही सांगितलं, नाहीतर मी वेळेत पूर्ण केलं असतं. उगाचच मला ओरडा पडला. तेव्हा मंजू ईश्वरीला समजावते की मी ना इथे तुला टिकायचं असेल तर एक फॉर्म्युला देते. इशू म्हणते की फॉर्म्युला? कसला फॉर्म्युला? तेव्हा मंजू म्हणते की तुला जर इथे काम करायचं असेल तर असं समज की हे तुझं सासर आहे. तर मंजू अगदी सोप्या भाषेत ईश्वरीला समजावते की हे ऑफिस म्हणजे तुझं सासर आहे. लावण्य मॅडम म्हणजे तुझ्या सासू, सॅम पॅम म्हणजे तुझ्या नंदा आहेत. तेव्हा ईश्वरी डोक्याला हात लावत म्हणते की अरे बापरे, हे सगळं असं आहे का? परंतु इथे मी कशी टिकणार आणि हे सगळं मला जमेल का? तेव्हा मंजू तिला समजावते की सॅम पॅम तुला त्रास द्यायचा एक चान्स देखील सोडणार नाही आहेत. आता तुला इथे टिकायचं असेल तर ते सगळं सहन करावं लागेल आणि त्यासाठी तुला आधाराची गरज आहे, ती म्हणजे तुझ्या नवऱ्याची. इशू आश्चर्याने विचारते की नवरा आणि माझा, पण नवरा कोण आहे? तेव्हा मंजू तिला सांगते की आपल्या सगळ्यांचे बॉस, या कंपनीचे मालक. तेव्हा ईश्वरी विचार करते की हां, हे ना एकदम बढिया आहे. काय तिरभिन्नक चालतं हो तुमचं डोकं. ईश्वरी खूप खुश झालेली असते आणि ईश्वरी म्हणते की जर मला इथे टिकायचं असेल तर सगळ्यात आधी मस्त काम करून मला माझ्या नवऱ्याला जिंकून घ्यावं लागेल. मंजूने खूप सोप्या भाषेत त्या कामावरती टिकण्यासाठी ईश्वरीला चांगला फॉर्म्युला दिलेला असतो. तर इकडे अर्णव पुन्हा ऑफिसमध्ये येतो. तेव्हा लावण्या त्याला म्हणते की मगाशी मी क्लायंटला सांभाळून घेतलं, परंतु तुला हे नव्हतं सांगितले यार की सगळं पेपरवर्क झालं आहे. सगळे पेपर्स पुन्हा तयार केले आहेत. क्लायंटचे देखील मी सिग्नेचर घेतले आहेत. आता फक्त तुझे सिग्नेचर बाकी आहेत. सगळं कसं सॉर्ट आऊट झालं. तर एका फटक्यात लावण्याने अर्णवचं टेन्शन दूर केलेलं असतं. तर अर्णव लावण्यावरती खूप इम्प्रेस झालेला असतो. तिने एवढ्या कमी वेळामध्ये त्याचं काम पूर्ण केलं. त्याच्या डोक्यावरती टांगती तलवार होती, ती दूर केल्याने तो तिच्यावरती खूप खुश होऊन तिचं कौतुक करतो. तर लावण्य देखील खूप खुश असते. त्यानंतर ती तेथून निघून जाते. अर्णव पुन्हा पेपर चेक करतो. इकडे मंजू ईश्वरीला विचारते की अपॉइंटमेंट लेटरवरती तुझ्या सह्या झाल्या आहेत का? तेव्हा ती म्हणते की नाही, लावण्य मॅडमच्या सह्या बाकी आहेत, परंतु अपॉइंटमेंट लेटर हे पॅम ताईकडे आहे. तर मंजू तिला सल्ला देते की तू एक काम कर, तुला जर या कंपनीमध्ये कायमचं सेटल व्हायचं असेल तर आधी जाऊन तुझ्या नवऱ्याच्या सह्या आण. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे बॉसच्या, आणि ईश्वरी मंजूचं आभार देखील मानते. आता त्या दोघींची घट्ट मैत्री झालेली असते. तर ईश्वरी धावतच डेस्ककडे जाते आणि पाहते तर तिथे अपॉइंटमेंट लेटर असतंच. आता अर्णवच्या त्यावरती तिला सह्या घ्यायच्या असतात, परंतु बॉस नक्की कोण आहे ते तिला अजूनही माहिती नसतं आणि याच एका कारणाने अर्णव समोर देखील सत्य उलगडणार असतं. तर आजचा हा भाग इथे संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. अर्णव ईश्वरी आमने सामने आलेले असतात. तर चिडलेला अर्णव हा ईश्वरीला विचारतो की तू इथे माझ्या ऑफिसमध्ये, तेही नोकरीसाठी आलेस? तर ईश्वरी आता चेअरवरती बसलेली असते आणि चेअर असा मागे पडणार, तर वेळेच ईश्वरीचा हात पकडून अर्णवने तिला रोखून धरलेलं असतं. तर अर्णव चिडून तिला म्हणतो की लायकी नसणाऱ्या माणसांनी जास्त उडायचं नसतं. मी तुझ्या वेळीच हात धरलाय म्हणून बरं तुला सावरला आहे. तेव्हा ईश्वरीही त्याला सडेतोड उत्तर देत म्हणते की सोडा माझा हात. कोणाचा तरी आधार घेऊन उभं राहण्यापेक्षा माझे मी धडपडलेली बरे. तेव्हा ईश्वरीचा हात अर्णव सोडून देतो. ईश्वरी चेअरवरून जोराचे आदळते.